हाय, नमस्कार. कशा आहात? हे आपलं दुधी. आज दुधीचे सण माझे दुधीचे कोफ्ते बनवणार आहेत. त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. दुधीचे कोफ्ते. आधी आपण वरचे जे साल आहे ते काढून घेऊया. आता आपण साल याचं काढून घेतलं. त्याच्यामध्ये मग कापून त्याच्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेऊया. जाडसर असतील तेव्हा तरच काढायच्या. तर बारीक बारीक अगदी हां मोठी लवकी होती. अजून आहेत ना म्हणून काढून घेतोय. व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. तर आता आपण हे जे कपडा तुम्हाला दिसतंय ह्या कपड्यामध्ये आपण 2 ते 5 मिनिट असं बांधून ठेवणार. मीठ टाकायचं थोडंसं, 1 चमचा. हां, आपण असं बांधून ठेवलेलं आहे. खाली त्याचं पाणी आहे, जेवढं पाणी आहे ते खाली पडून जाईल. 5 मिनिटं होऊन गेले. जेवढं पाणी काढता येईल ना तेवढं हे पाणी आपण काढून घ्यायचं. आपण काढून घेतलं. त्याच्यात आपण सगळे मसाले आता ॲड करूया. धनिया पावडर, हळद, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, जिरं, लाल तिखट, हिरवी मिरची बारीक कापून, कोथिंबीर आणि पुदिना. हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. हे थोडं थोडं म्हणजे छोटा चमचा आपला असतो ना, 1-1 चमचा सगळं घेतलं. तिखट फक्त आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं. आणि हिरव्या मिरच्या मी 3 घेतल्या होत्या. त्या बारीक एकदम ठेचा कसं करतो तसं ठेचून घेतलेले आहेत होत्या त्या व्यवस्थित. थोडासा बेकिंग सोडा, थोडंसं नावाला बेकिंग सोडा. 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट घेऊया. पहिलं लावलेलं होतं त्यामुळे आता थोडंसं कमी प्रमाणातच मीठ टाकायचं आपल्याला. आपण मसाले एकत्र करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चण्याचं पीठ जे आपलं असतं ते जेवढं पाहिजे तेवढं थोडं थोडं घेऊन आपण मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तेवढं सगळं आहे ना. व्यवस्थित कोफ्त्यांचं पीठ भिजवून झालेलं आहे. जास्त चिकटायला नको खाली, म्हणजे आणि जास्त बेसन पण घ्यायचं नाही. असं आपलं आता केलं. याची तर हळूहळू गोळे होऊन गोळे फुटणार नाहीत तेलात, त्याचं पण भान ठेवावं लागेल आपल्याला. त्यामुळे जसं पाहिजे पीठ तसंच आपण करून गोळे करून घेतलेले आहेत. इकडे आपण कढई ठेवले तापत. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल हे असं तापायचं की मिडियम गॅसवरती ठेवायचे बघा. जास्त म्हणजे मोठा घेतला तर करपण्याची भीती असते ना. आता हळूहळू आपण सगळे असे फ्राय करून घेतो. ते बसलं पाहिजे ना, तर असं सावकाश हाताने तुम्ही केलं ना मग ते फुटायची भीती असते. हे मस्तच झालं बघा, खूप छान झालं. हे आपले दुधीचे कोफ्ते इकडे अजून होत आहेत. थोडंसं गरम पाणी घेतलंय. आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे ना, तर ग्रेव्हीसाठी आपण काजू घेतलेले आहेत. तर एक छोटंसं पडले 5-6 काजू घेतले. ते भिजत ठेवले 10 ते 15 मिनिटासाठी. खूप ते झालेले आहेत पूर्ण काढून. तूप टाकलं 1 चमचा. तेवढंच आता आपण तेल घेणार आहे. तर इथे काजूची आणि टोमॅटोची पेस्ट झालेली आहे. आपलं इथे जिरं, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र. वेलच्या आपण 3 वेलच्या घेतल्या. दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे. तमालपत्र छोटे छोटे 3 आहेत. मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. व्यवस्थित परतून घेऊ. ब्राऊन कलरचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आपण आलं लसूणची पेस्ट टाकली.
त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया आपण. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट मस्तपैकी शिजून निघालेली आहे. त्याच्यावर आता आपण सुके मसाले टाकणार आहोत. धनियापूड घेतला 1 चमचा, हळद, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि आपला साठवणीतला मसाला 1 चमचा. मिरच्या आहेत भरपूर आपण घेतलेल्या, त्यामुळे थोडंसं लाल तिखट कमीच टाकणार आहोत. त्यालाही व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्याच्यामध्ये आमचूर पावडर थोडी 1 चमचा पण नाही घेतले. थोडंसं आपण पाणी ओतायचं अर्धा कप असं आणि याला मसाल्यानं आपण व्यवस्थित शिजून देऊया. मसाला व्यवस्थित शिजून गेले. आता आपण ही टॅमॅटो आणि काजूची पेस्ट केलेली आहे ती त्याच्यात टाकणार आहोत. कलर मस्त बदलत जातो ना. आता हे आपली जे आपण वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून 10 ते 15 मिनटं असं शिजवून द्यायचं. त्याला हे सगळे व्यवस्थित शिजले पाहिजे. इकडे तेल पण सुटते. थोडंसं मीठ टाकूया. आपल्या कोफ्त्यामध्ये पण मीठ आहे म्हणून थोडंसं सांभाळूनच ते आपण टाकूया. म्हणजे आपली टमॅटो पण व्यवस्थित शिजेल. मस्त तेल सुटलेलं आहे छानपैकी. त्याच्यात आपण थोडी ग्रेव्ही वाढवायची, त्यामुळे गरम पाणी 1 कप ओतलेलं आहे आपण. तर सगळं याच्यामध्ये शिजून निघालेलं आहे. 10 ते 15 मिनटं आपण याला शिजून दिले बारीक गॅसवरती. थोडंसं आंबटपणा हे करण्यासाठी, कमी करण्यासाठी थोडीशी नावाला साखर टाकायची. गरम मसाला थोडंसंच टाकलेलं आहे. आपण खडा मसाला टाकलेला त्यामुळे पावडर आपण कमी टाकायची त्याची. कसुरी मेथी आपली व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याला आपलं व्यवस्थित उकळ आलं का त्याच्यामध्ये आपण आपले कोफ्ते सोडायचे. व्यवस्थित शिजलेली आहे. त्याच्यावरती आता आपण आपले झालेले कोफ्ते टाकून घेऊया. वरून कोथिंबीर, झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा.